बाबा रे, अरे माव, आता पोट दुखायला सुरुवात झाली हो बाबा. चमका निघून राहिले आता. लय चमका निघून राहिले ना आता पोटात. बुढे डॉक्टरीनबाई अटीच उभी आहेत ना, थांब ना जराशी. एवढी घाई चालते का? हो ना बा, आता डॉक्टरीनबाई उभी असल्यावर पोटात चमका निघून राहिले, हे निघून राहिलं. थांब ना, आता चेक करतात ना ते डॉक्टरीनबाई. बाजीबाई, ह्या गोष्टी होणारच आहेत ना आता शेवटची स्टेप आहे ना तुमची. आता पोट तर दुखणारच आहे बा थोडंफार. तेवढं तर सोसावंच लागेल ना. असं चालते काय? पोट दुखू राहिलं, हे दुखू राहिलं. हो मॅडम, हो ना बापा, मी बी सांगत नाही ना उसकतीचं असलं की, पण जास्त चमका निघून राहिला बापा. लेकरून लातच मारून राहिलं ना, कसंच करून राहिलं बापा पोटात. हे कधी होते हो बापा माझी डिलिव्हरी? डॉक्टर साहेबा. हो आजीबाई, एवढी घाई नसते चालत ना. अजून तुम्हाला वेळ आहे ना, वेळ आहे अजून तुम्हाला. तेवढं सोसावंच लागेल आता. आणि आता सांगू नका पोट दुखू राहिलं की हे दुखू राहिलं. तेवढं तर दुखणारच आहे आता पोट. हो बाबा मॅडम, लस पोट दुखून राहिलं ना बापा, लस पोट दुखून राहिलं ना. अरे बाबा रे, अरे बाबा, कसं दुखून राहिलं आता. डॉक्टरीनबाई बोला ना, बोला आबाजी. बापा, तिला एखादी गोळी सुई द्या ना बापा, लय दुखून राहिलं म्हणते ना ते. काही ना काही द्या मॅडम तिला. लय म्हणजे तडफूनच राहिली ती. कशी करून राहिली बाबा, अशी करेन आणते. बाबाजी, अशा गोळ्या सोया देता येत नाही बापा. पोट दुखून राहिलं तर त्याच्यासाठी काही इलाज नसते ना, ते दुखणारच आहे ना. त्याच्यासाठी आम्ही गोळ्या सोया तर देऊ शकत नाही ना. आता डिलिव्हरीची शेवटची स्टेप आहे आता. हे 9 महिने 9 दिवस घेतले आजीने. मग कसं आहे आता थोडंफार तर दुखणारच आहे पोट. बस आता काही थोड्या क्षणात आता डिलिव्हरी होईनच ना आजीची. तुम्ही काही काळजी करू नका. मॅडम, पण थोड्या क्षणात डिलिव्हरी होईल, पण मग किती वेळ लागेल? टाइम मशीन नाही त्याला काही? मी चेक केलेलं आहे आजींना, तर कसं संध्याकाळपर्यंत डिलिव्हरी होईल आजींची. तोपर्यंत तर काही आता सांगता येत नाही आता. आणि आता मला काही परत विचारू नका. आता संध्याकाळपर्यंत कसं जरासं कळ काढा तुम्ही. अरे बापा रे, लस दुखून राहिला ना पोट. लस दुखून राहिलं पोट. आता कसं करू मी, कसं करू? मॅडम, ते बुढी कशीच करून राहिली ना बापा, अशी करेन ना ते. मॅडम काहीतरी करा बापा, एखादी गोळी तरी द्या तिले. पाहणं कशी तडफून राहिली ते, हातपाय आठवून राहिली ना बापा. हो आबाजी, तुम्ही पहिल्याच वेळेस आले का डिलिव्हरीसाठी? बायांना असा त्रास तर होणारच आहे ना. डिलिव्हरी आहे ना, ते सहजासहजीचं काम आहे काय? एवढं तर होणारच आहे ना. आणि तुमच्या ज्यांना पावल्या नशीन जात ना, तुम्ही बाहेर उभे राहा. हे आबाजी थांबतील इथं. बापा, हे तर मस्त जमलं आता. हे डॉक्टर म्हणते डंगरेल बाहेर जाय, चाल मला यायला लागेल खालून आता. चला बुढे बा, तुम्ही बाहेर चला बरं. तुमच्या ज्यान काही सोसले जात नाही, पाहिले जात नाही. चला बाहेर चला. मी थांबतो अटीसा एकटा, तुम्ही चला बाई. न बापा, आता मी गेल्यावर कसं काय चालीन सांग. आता धीर द्यायला पाहिजे नाही का कुणी बुडीले. बापा, तुमच्या ज्यान पाहिलं नाही जाऊन राहिलं. हे मी आहे ना अटीसा बुडील धीर द्यायला. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? समाजसेवक आहो ना मी. चला हा बाई, तुम्ही चला बरं. काही नाश्ता पाणी करून या तुम्ही. आबाजी, तुम्ही खरंच यांना बाहेर घेऊन जा बरं. हे जर इथे असले ना, तर पेशंट ना अजून नाटकं करायला सुरुवात करेल. अरे बाबा, मला हेच तर पाहिजे. आले बाहेरच तर काय नाही. मला भेट नाही होऊन राहिली कंपनी बरोबर. गप्पा गोष्टी नाही होऊन राहिल्या. आमच्या काय नाही, लेकरू येऊन राहिला आम्हाला. माय लेकरू आहे बापा, याचं काय आहे चित्र्याचं, म्हणून तर मी फ्लॅटमध्ये आणलं. चला बरं बुडे बा, लवकर चला बरं बाई. चला अडेसा थांबू नका. डॉक्टर बाय काय म्हणून राहील 4 खेप. बरोबर नाही अडेसा. आणि कसं आपण माणसं आहो ना, बाईचं काम आहे ना. आपण काय करणार आहो अडेसा. चला बाहेर चला बापा. चाल रे बापा, समाजसेवक चा. हो कमले, जास्त कसं भिवू नको बापा. जास्ती घेऊ नको. काही होत नाही बरं. होते सारं पद्धतशीर होते आपलं. आता कसं बोले हे डॉक्टर माझ्यासाठी ठेवत नाही, मी थांबलो असतो. मला बाहेर जाच बनते. मी आहे बाहेर. लक्ष ठेवतो. हो बापा, घ्या तुम्ही माही काळजी. तुम्ही बाहेर थांबा. मग बाहेर थांबा. सिस्टर, आता कसं अधूनमधून यांच्याकडे लक्ष द्या बरं. अर्ध्या एका तासातून. हो मॅडम. चला मग आजीबाई, घ्या तुमची काळजी. आणि काही जास्तच दुखलं आता तर मग कसं सिस्टरला सांगा. हो मॅडम, सांगतो मी काही असलं तर. डंगरायला कसं मला काढून देणार आहे ना बा. मला माहिती एकतं मिलन होऊन राहिलं, भेट नाही होऊन राहिलं, बुढीशी बोलून नाही होऊन राहिलं चांगलं कमलीसोबत. आमचं काहीच गुळगुळ होऊन नाही राहिलं ना बापा. हे डोंगरासाठी साधं उभं निकलं का जरा सगळी जागा हलत नाही बाबा. टाकूनच आहे बा हात. बा तुम्ही काय करा माहिती का, या चक्कर मारून तुमच्या पायाला कसं उभं राहून गोळे आले असतील. आता कसं मी हा समाजसेवक, मला सवय हे उभं राहायची, इकडे जायची तिकडे जायची. तसं तुम्हाला काही सवय नाही. आता जंगलचा पसारा पाहायला फक्त तुम्ही दवाखान्याचं काही पाहिलं नाही. तर कसं तुम्ही या चक्कर मारून काही भजे खाऊन या. नाही, मी काही जात नाही. तुम्ही ज्या चक्कर मारून समाजसेवक भाऊ. कसं मले चालते, मी अटीच थांबतो. या तुम्ही जाऊन या. कसं थोडासा नाश्ता बी करून या जा बापा. तुम्ही आमच्या बरोबर उपाशी आहे ना. काही भजे एखादा वडा मोळा आलू गोंडा खाऊन ये जा बापा. जा तुम्ही बी जा. बस स्टँड कडून या चक्कर मारून. काय मला पुढे घालते का पहा. माझ्या इकडे बोलणं राहिलं ना कमलीसोबत. आमचं काही मिलन नाही, बोलणं नाही, भेटणं नाही, काही नाही. खायचा मी खर्च मी करून राहिलो बुढीचा दवाखान्याचा. पण लाभ हा घेऊन राहिला. जात नाही म्हणते बा. कसा जात नाही पाहिजे आता. कशी पाचर मारता येईल.
काय म्हणतो तुम्ही जा पहिले, या तुम्ही चहा पाणी, एखादा छटाक भजे मोजे खाऊन या, एखादा आलू गोंडा खाऊन या, आणि मग तुम्ही आल्यावर मी जातो ना. एका एकाच होईन. आता अड्डी जर काही सांगितलं डॉक्टरनं, सलाईन आणा, इंजेक्शन, आता मग कसं दोघंही तिकडे गेलो तर कसं तुम्ही जा. मला कसं माहिती आहे दवाखान्याची म्हणून मी म्हणून राहिलो, आता मीच गेलो असतो पहिले. तुम्ही जाऊन या ना. आता याले काय सांगू मी, माखीशात रुपये नाही म्हणून खोडकू नये माखीशा नंग बाई चंग बोकारा तंग एसटीनं फुकट आलो वाटलो. आता काय याले 10 रुपये मागायची लाज आहे समाज शौकले. पण आता हा गोळी गोष्ट घेऊन येण्याला काय सांगा आता याले. हाय मी काही जात नाही भाऊ. मला काही चहाची कशी तलपही नाही, भजे भजे तर मी अजिबातही खात नाही. कसं मा पोट गुडगुड करते ना भजे ना. तर कसं आहे तुम्हीच जाऊन या, मी थांबतो. गोळ्या औषधी मी काय तर पाहतो ना, मला समजते ना आता. अरे बुढीबा तुम्हालाच राहा लागते ना बाबा अडीचा. मी काय डिलिव्हरी होत थांबीन, डिलिव्हरी झाली की मी चालला जाईन माझ्या घरी. मग कसं तुम्हालाच करणं आहे ना. मग कसं तुम्ही खाल्लं पेल्लं नाही गैले तर मग कसं करा. काय तुम्हाला भरती करावं काय, तुम्हाला पैसे लावू का मग मी सांगा बा. आता बुडीलीत लावूनच राहिलो. बरोबर, आता एवढं तुम्ही म्हणूनच राहिले तर जातो बाबा मी. येतो बाबा एखाद्या चहाच्या टपरीवरून असा ऐकून जाऊन येतो बाबा. एक चक्कर मारून याच्या कसं मनाही समाधानी होणार नाही ना. कसं आता यानं मदत केली, बुडीली भरती केली यानं, याचे उपकारत ना आपल्या. मग येतो मी. लक्ष ठेवता फक्त बुडीवर. काही झालं तर लगेच मला पटकन फोन लावा तुम्ही, मग मी पटकन येतो पोयत बापा. हो काही वांधा नाही, तुम्ही या ना, काही वांधा नाही. या तुम्ही, मी आहे अटीसा. समाजसेवक असल्यावर काय टेन्शन घेऊन राहिले हो तुम्ही. हे बंद हॉस्पिटल माझ्या ओळखीचं आहे ना, काय टेन्शन घेता तुम्ही. बरोबर बापा, चला मग येतो मी. येतो. बी माणूस देवासारखा धावून आला रे बापा माझ्यासाठी. देवच आहे बापा माझ्यासाठी हा गडी. समाजसेवक बापा माना लागेन बा या गड्याले, माना लागेन बापा. हा आहे म्हणून माझी बुडी वाचली रे भाऊ. प्रायव्हेटमध्ये दवाखान्यात आणलं यानं, पण पैसे लावून राहिला वरून. माना लागेन, पण माणसाले माना लागेन भाऊ. देव माणूस सापडला आपल्याला, देव माणूस. तर बापा हा मुतले का बेजा मॅट करून आला, बुडीचं शपूट सोडून राहिला ना. मला बोला आठवून राहिलो बुडीसोबत. सांगा आता मी एवढा खर्च करून राहिलो, सारं करून राहिलो, मी प्रायव्हेटमध्ये आणलं बाबा, पण हाच लाभ घेऊन राहिला त्याचा. चाल बापा चाल पहिले, आता फक्त पहिले बुडीशी बोलू बापा, गप्पा गोष्टी मारू. चाल पहिले लवकर. तर मी बुडीशी राहू शकत नाही, माझी हिजरून राहिला. हा गडी मधात करून राहिला. सांगा आता कसं करावं ह्या. माझी लाला करून राहिला ना बुडीला भेटेले गप्पा मारायले. चाल बापा पहिले आता गप्पा मारू बुडीसोबत. चाल अरे उखा, काही ध्यानाचं काही माहीत पडलं की नाही, काय झालं काही नाही. कुठीला भरती केलं नाही केलं, कुठे आहे भरती काय माहित आहे का काही. मला तर काहीच माहित नाही भाऊ. त्यानं कुठे नेलं बायकोले, कुठूनही त्या कमलीले डिलिव्हरीसाठी काहीच नाही. एक फोन करून येत नाही का त्याले. साऱ्या गोष्टी का आपणच करा का. अरे बा तो गडबड देशील ना, कुठून फोन लाईन आपल्याला तो, त्याच्या मागे दवाखान्याची गडबड. आता त्या बाईचं सिजर होते की नॉर्मल होते कुणाला माहित आहे. माणसाचं डोकं नाही चालत दवाखान्यात असला माणूस की लाव आपणच लाव त्याला फोन. त्याला मला सांग की डबा गिबाचं काय तर लाईन पुढची काय तर. बरोबर बा, मी लावतो त्याला फोन. काय म्हणते पाहतो बा. कसं खाया पियाची लाईन तर ला लागीन त्याची, डबात न्या लागीन हुरूत. एक तर दोस्त आहे. आता कसं काय काही करू काय काम, पण माणसाचं मन हे होतेच बड्या. लावतो बा त्याला फोन, लावतो काय काय नाही पाहतो. हॅलो, डॅनी. बोरे बाबा बोल उखा. अरे काय भावा बोऱ्या गेला तर काही म्हणजे काही फोन नाही काही नाही. आम्ही किती अडीसा टेन्शन मध्ये या. काही का माणूस असल्या का तू. मा गडबडमध्ये मी बा काय फोन लावू तुम्हाला. मला सोसून नाही राहिला काय आहे. एक तर हे कमली वय करून राहिली. तिनं सरकारी दवाखानी पायरी नाही चढलीकडे हो. तिला मला प्रायव्हेटमध्ये भरती करायला लागलं. मा डोकचं काम नाही करून राहिला आता. आणि तुम्ही वरून म्हणता भावाऱ्या गिवाऱ्या करून राहिला, फोन नाही केला. मग असं होतं तर सोडून देता तिले मुकट्यानं चाललाय घरी. तिचं ते पाहत होती. तू बी भलता गड्या तिच्या नाटकाचं. तू हे करतो गड्या, ते नाचून तसा नाचून राहिला तू. अबे तिच्या मधलं ऐकून का बैल बनतो काय. किती समोर भांडे घासतो तू हेबाड्या वाहनाच्या. असं करशील तर बाबू काही खरं नाही राहणार ना तुझं. दे तो विषय सोडून द्या. आता मी केलं तिला प्रायव्हेटमध्ये भरती. आता काय होते काय माहित गड्या आता. आता डॉक्टरी नेऊन राहिली, काय म्हणते काय माहिती. आणि आता काही दुसरा विषय काढू नको तू. आता घेणं दे ना मामा, मस्त काही खराब करू नको. हो बा, मला काही घेण देण नाही रे भाऊ. तुझी लाईफ तुले बापा. मला काही घेण देण नाही. नवरा बायको तिकडे काशी करा. मला एवढं सांग, डबा आणा लागते काय. कसं उपाशी राहू नको बरं. डबा घेऊन येऊ तुम्ही घरून लागलं असतं. ते मग हे उदारी विचारणं झालं की नाही, डबा आणा लागते का म्हणजे आणा लागते नाही तर काय तर का उपाशी मरू काय की गोटे खाऊ. रोडवरचे काही गड्या माणसा गड्या होती. पहिलेच तर मागीच्या रुपये नाही सायाचं. म्हणजे एसटीच्या भरोशावर फुकट आलो मी अडीचा. आणि वरून म्हणते डबा आणू की नाही आणू. अरे आण बाबा, अरे डबा आण. 2 भाकरी आणजो मस्त, आणि अंडी चटणी आणजो मला स्पेशल.
हो आणतो आणतो बा, आणतो आणतो. आणि गात जर मटन गिटन जर भेटलं तर मटनच आणतो मी तुले, काही टेन्शन घेऊ नको. हा 2 भाकरी आणतो टाकू. चाल मग ठेवतो मी फोन. अरे पण प्रायव्हेट कोणता हॉस्पिटल आहे रे बापा? आसाठी आल्यावर मला सापडलं पाहिजे ना, डबा तर घेऊन येईन मी. हा ते बस स्टँडच्या बाजूलेच आहे ना रे. हा चाखंदेचं हॉस्पिटल आहे ना बाबा. ते बाई मॅडम हा तटीच करेल आहे, म्या तटीच आहे, ऍडमिट करेल आहे ना बुडीले, तटीच आहे तू. हा हॉस्पिटल म्हणजे बस स्टँडच्या बाजूलेच आहे. बरं येतो मी, येतो. हा हा येतो डबा घेऊन. हा 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 ठेव ठेव. महागेले का न सांगा आता. बायको तिकडे मर्याद ना जिथे या लेकरू होऊन राहिलं खायचं पडलो रे बाबा. अंड्याची भाजी आणतो म्हणतो मला. ह्या काय होईल का माणूस असेल तर असं बा. डॅनीला म्हणाला हात जोडा. तोच काय करीन गड्या, त्याच्या पोटाला लागली शिन भूक, त्याच्या खिशात नाहीत पैसे, शटाभर भजे खाल्ले असते तर. आता निराधार बजगणारा माणूस. हा त्यातल्या त्यात बायको ताल तो करून राहिली, तिले प्रायव्हेट मध्ये भरती करायला लागलो. आता मग विचार करायला लागणार काय. आणि कालपासून जायला त्यानं डबा नेलाय नाही नेलाय, पहिलेच तोरत आहे त्याची खायची बिचारी व्हायला लेखाचा निकडॅनी. आणि तू म्हणतो बा असं तसं. जाऊ दे घेऊन जायचा त्या डबा बापा. त्याला चांगलं चुंगली नाही तो खायले. हा काही फराळ मराळ असेल तर. आणि तू म्हटलं ना मटन भेटत असेल तर मटन घेऊन जातो बापा त्याला खायला. जाऊ दिले काल खाऊ त्याची ताजी वाय. हो बा नेतो बा, त्याचा डबा नेतो. हा चाल ना मग, तू बी चाल ना माझ्यासोबत. आता काय एखाद दिवशी काय बंद जाता तर जत्रा आहे का. हा आज तू जाय काल मी जाईन असं करून आपण अल्टी पलटी. नाही मग एखाद दिवशी बंद जासान तरी मग दुसऱ्या दिवशी कोणत्या बानी त्या डॅण्याचा उपाशी मरणार नाही का तरी तो. गड्या आपण तसं करू, अल्टी पलटी करू. आज मी जातो, उद्या तू जातो मग. हा चाल मग चाल. हो हो बा चाल चाल. शिवलाल त्या डॅनी नेली म्हणतात ते कमला बुडी दवाखान्यात. काय झालं विचारणं. पोरगा झाली की पोरगी झाली बुड्याले. हा काय म्हणजे पेढा आहे की जिलेबी आहे, विचार बरं बुड्याला फोन करून. जरा मजा घेतल्या ते बुड्याची असं तसं. गडा बबण्यातून बुरी आठवण दिली कडा. बुड्याला विचारच राहिलं लेख. बुड्यानं सरकारीत नेलं की प्रायव्हेट मध्ये नेलं बुडीले डिलिव्हरीसाठी. लेकरू झालं कोकरू झालं बुडीले. आता या वयात काय होणार. त्या बुड्याची काय सोय आहे रे. त्या बुड्यानं सरकारी दवाखान्यात पिटाली शिन बुडी बिडी बुडी किती बी ताल तोड्यानं रे. इकडे प्रायव्हेट मध्ये जाईन प्रायव्हेट मध्ये जाईन. बुडाई बेजा चॅप्टर आहे तो डॅनी म्हणतात ना त्याला घंटा लागते. डॅनीनं त्या बुडीला की नाही सरकारी दवाखान्यात पिटालं शिन. तू गड्या तू अजून बबण्या वैकलंच नाही ती बुडी कशी आहे तर बाबू. ती बुडी प्रायव्हेट मध्येच जाईन. त्या बुडीचा शब्द म्हणजे शब्द असते भाऊ. ते बुडीला वळलेला आहे. डॅनी बुडा कुठे लागते रे तिच्या पुढे. दे मी नाही वकील, पण कसं फोन लावता डॅनी बुड्याले काय आहे काय नाही, डिलिव्हरी झाली नाही झाली हा विचारणं जरा मजा येते. मग बुडा मस्त करून खारून बोलते ना. बरोबर वा आता लावतो फोन एका मिनिटात थांबतो. राम राम हो बुडे बार. काय आठवण येते की नाही आमची. काय बाबा खुशखबरी. पोरगा झाला की पोरगी. बेंडकुई झाली बेंडकुई. अरे काय ले का शिवलाल आता तर भरती केलं बुड्डीले. लेकरू झालं की लेकरू झाली. काय विचारून राहिला. पोरगा झाली पोरगी झाली. हा आता होईन ना. एवढी काय घाई आहे अजून काहीच नाही झालं. काय मग बुडबा तुम्हाला सुद्धा विचारत आम्हाला माहित आहे का तुम्ही काय केलं तरी साधं. आता आम्ही खुशखबरी विचारायला फोन केला बापा. हा काय पद्धतशीर आहे ना सारं. हा काय कुठे सरकारी दवाखान्यात आहे बुडी की काय कुठे आहे मग प्रायव्हेट मध्ये नेली. अरे मी सरकारी दवाखान्यात नेणारा बुडीले. ह प्रायव्हेट मध्ये आहे बाबू बुडी प्रायव्हेट मध्ये. हा काय समजून राहिला तू. पेशल बाकडा हा बुडीले पलंग गेलं. हे पण काम आहे आपलं. लेकरू होऊन राहिलं ना बाबू मला या वयामध्ये. सारं टोकाटोक काम आहे आपलं. प्रायव्हेट म्हणजे आता चांगलीच गोष्ट आहे बाबा. आणि तुम्हाला काय पाहा लागते हो बाबा. तुम्ही म्हणजे राजा बोलेन दाढी आली असं काम आहे तुमचं. मग अजून काही डिलिव्हरी सांगितलं नाही का डॉक्टरने. हा का बुडे बा. हो डॉक्टरनं सांगितलं की संध्याकाळी बा कसं डिलिव्हरी होऊन जाईल काही वांधा नाही म्हणे. आणि नॉर्मल शक्यतोवर तर नॉर्मलच करतो म्हणे. सिझरिनचं काम पोळू देत नाही कापकुपचं. डॉक्टरीनं सांगितलं ना असं. बरं बुडे बा कसं काही झालं तर सांग जा बरं बाबा. पोरगा आधी पोरगी होते तर खुशखबर दे जा बाबा. नाही तर मग ठेव सांग तिकडे झाकूत. हा सांग जा मला आता फोन करता. हो मला आठवण राहिली तर सांगेन रे भाऊ. नाही तर मामागे 17-18 काम आहे. मी याटीचा एकटा जगतो. हे डॉक्टर लोक सुसू देत नाही. हे आणा ते आणा हे औषध आणा या वय आणा. मॅट करून राहिले नाही काय. खाली जाऊ वर येऊ माझ्या पायाच्या दांड्या झाल्या. आठवण राहिली तर करीन मी फोन. नाही तर मग कसं मा मोबाईलवर स्टेटस दिसतेच तुम्हाला. पोरगा आहे की पोरगी आहे तर ते पाहिलं की समजून जाता तुम्ही. फोनची काय वाईट पाहिजे नका. बरं बुडे बा चला मग ठेवतो फोन. हा करा तुमचे कामधंदे करा बाबा. आणा मेडिकलकडे. हो चाल पप्पा ठेव. बाबा बबन्या ते बुडं लयच रखेल आहे रे बा. आपण एक शब्द बोला ते 10 शब्द बोलते. सरकारी दवाखान्यात नेईन का म्हणते मी बुडी. हा लेकाच्या खिशात रुपये आहे नाही पण बेजा होबाशीच भलतो करते हे डोंगर.
हे बुडं तुला सांगतो एखाद्या दिवशी आहे की नाही असंच मरी नाही. हा एवढं थोड्यात राहिली की नाही, एखाद्या दिवशी कोणी पाणी टाकणार नाही या तोंडात. 100 एकर गेली बरं या होबाशी बाई. हा काही काम आहे का शिल्लकपणा करायचं, सरकारी दवाखान्यात नेता झालं खिशात नाही जाणार पाटील बाबा ना, असं काम आहे डोंगऱ्याचं. हा फालतू घेणं देणं होबाशोबाना. जाऊ दे मग, आपल्याला काय घेऊन दे ना. तो डंगरा याजानं पैसा काढून राहिला, दवाखान्यात भरून राहिला. सरकारी दवाखान्यात फुकट झालं असतं. हा डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात तेच होते, प्रायव्हेटमध्ये तेच होते. पण लोकांना अक्कलच नाही ना, कमी आहे ना, मेंदूच नाही लोकाईले. आपलं काम आपण कर, चाल चाल. ते डोंगऱ्याचं पायात बस, काही करा नाही लागत आपल्याला काय सुख दुख आले का. चाल आता आपण घेईन आगलो एका ठिकाणी. चाल त्या कसं झाबऱ्याला भेटून आपण हा कसं काय विचारून. चाल अरे हो गड्या झाबऱ्याला बाई काय राहिला थोडा आपला. चाल बरं चाल. झाबऱ्याला सांगायचं आता कार बा ते आबाल लेकर होऊन राहिले, तू याला अजून लगरी नाही बा, कशात काही नाही भावा. हा ते आपण पहिला नंबर काढला गड्या म्हणा. असं बैकून देऊन द्याले. चाल पुरा बैकून देऊन त्याला चार्जिंग करून, म्हणजे बुड्या घरी आला की बुड्याला घरात घेतलंच नाही पाहिजे त्यानं. टेम्पोच काढलं पाहिजे बुड्याले, मारायला त्यानं. हा बुडी गाच्या बाहेर पिटाळून दिली पाहिजे त्यानं आता. हो चाल तसंच होईल. हा कमले चांगलं वाटून राहिलं ना तुले. तो डोंगरा तू शेपूट सोडेन बापा, त्याला काढून त्याले बाहेर जाय म्हटलं, भजे मजा खाऊ नये म्हटलं, चहाचं पाणी पिऊ नये म्हटलं त्याले. जायच ना तो थांबतच कर बापा. कशी फुस लावली त्याला काढून. आपल्या दोघांचं बोलणंच राहिलं ना, भेटता येऊन नाही राहिलं, बोलता येऊन नाही राहिलं. पैसे एक तर बाहेर झाले, त्या फकण्याचं काय नाही तर. बापा बरं की ते मॅडमनं म्हटलं की बापा या बुड्याला बाहेर काढा, या बुड्याच्यानं पावल्याने जात म्हणून जमलं तरी बापा आपलं. नाही तर ते डोंगर कायचं भेटू देत होतं तुम्हाला, मला कायचं भेटू देत होतं बावा नाही ते. आता तुम्ही अटी असल्यावर आपलं बोलणं नव्हतं, चालणं नव्हतं. मला तर तुमच्यासोबत असं बोला वाटे हो, पण आता तर डोंगर अटी होतं, काहीच करता ये नाही बापा, काहीच करता नाही ये ना. तुम्ही कसे जोड असले की मला जराशी धीर वाटते ना बापा, धीर भेटते मला. आणि मला कसं तुम्हाला पाहिलं की जरा चांगलंही वाटते ना. मग माझ्या पोटात दुखतही असलं तरी मग मला काही असं एवढं वाटत नाही. आता मी दुखून राहिलं बरं पोटात, पण कसं तुम्ही जोडाय की नाही माय, तर मला असं काहीच नाही वाटून राहिलं. माय व या दोघांचं लफड आहे वाटते बापा. ते डोंगर गेलं बापा, हे डोंगर घुसलं होते म्हणतात याच्यासोबत. काही गुलगुल चालू आहे बाबा येतं या वयात. या डोंगरीचं पोट येईल बापा. किती हे डोंगरी भाव नशीन बापा, किती डोंगरी भाव नशीन. काही करतात ना बापा या वयात हे, काही करतात बापा. डाण्यात तू शेपूट सोडायला तयारच नाही, अटीच राहतो म्हणे. तरी त्या मॅडमनं बरोबर जमवलं बरं, नाही तर बस तो अटीच असतं. आपलं बोलणं नसतं काहीच नाही, माझ्या फुकाचे पैसे गेले असते. पैसा मी लावून राहिलो आणि साधा मजा तो घेऊन राहिला. सांग बरं तू कारणीभूतात, तू पण कमले तू कारणीभूतात झाले. असेच बोलताना मग तुम्ही, असेच बोलताना मी काल कारणीभूत आहो. मला काल बोलून राहिले तुम्ही, आणि पैसे काय म्हणता तुम्ही फुकाचे चालले होते. फुकाचे चालले काय? मला प्रायव्हेट मध्ये आणलं चांगलं नाही झालं काय? मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.